शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 14 डिसेंबर 2025 आणि आज आपण पुन्हा आजचे कापूस बाजारभाव जाणून घेणार आहोत. आजच्या कापूस दरामध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळतोय, मार्केट कशा पद्धतीने चालतंय, मार्केटमध्ये तेजी आहे की मंदी आहे, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ज्या ठिकाणी आपण अतिशय खालच्या मार्केटपासून वरच्या मार्केटपर्यंत संपूर्ण बाजारभाव पाहणार आहोत. त्यासोबत गठन बाजारभाव काय आहेत आणि कशा पद्धतीने हालचाल करतात याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला जर रोज कापूस अपडेट घ्यायची असेल, रोज कापूस बाजारभाव जाणून घ्यायचा असेल, तर आजच आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला देखील ऑन करा, जेणेकरून तुम्हाला रोज नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर मित्रांनो, आज 14 डिसेंबर 2025 रोजी काय बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतील याचा थोडक्यात आपण आढावा घेऊयात. तर सर्वसाधारण गठन मार्केटपासून आपण सुरुवात करणार आहोत. तर गठन मार्केटची परिस्थिती आज 52,800 रुपये ही आहे. 52,800 रुपये कालही मार्केटमध्ये हीच परिस्थिती होती, परंतु कालच्यापेक्षा आजच्या दिवशी आपल्याला काही प्रमाणामध्ये तेजी पाहायला मिळेल. दुपारनंतर कळेलच की मार्केटमध्ये तेजी आहे की मंदी आहे. परंतु जर तेजी पाहायला मिळत असेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे, कारण बाजारभाव जवळजवळ 10 दिवसापासून वाढत आहे आणि जर पुन्हा आज तेजी जर मिळत असेल तर मात्र आपल्याला आणखी त्याच्यामध्ये बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे मी बऱ्याच दिवसापासून सांगतोय की कापूस विक्री जी आहे ही शक्यतो करू नका, थोडंसं थांबून घ्या. मार्केट जवळजवळ 54,000वर जाण्याची शक्यता आहे. 54,000 जर गठन जर झालं तर मात्र कापूस बाजारभाव जवळजवळ 8,000पर्यंत जातील. त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही हे तर नक्कीच माहिती आहे, परंतु 8,000पर्यंत नक्कीच वाढतील. तर आता स्थानिक बाजारपेठेमध्ये 52,800 रुपये गठन आहे आणि स्थानिक बाजारपेठेमध्ये 7,000 रुपये दर हा ऑलरेडी झालेला आहे. तर तोही आपल्याला 7,000 किंवा 7,050 आजच्या दिवशी पाहायला मिळू शकतात, चांगल्या तेजीत असेल तर. बाकी ज्या छोट्या जिनिंग आहेत, तर छोट्या जिनिंगमध्ये 7,300 ते 7,400 सरासरी दर आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासोबतच मोठ्या जिनिंग म्हणजे कोणत्या? तर एक ठराविक मार्केट ज्या ठिकाणी आपल्याला जास्त आपण उत्सुक असतो त्या मार्केटचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी. मग त्यामध्ये मानवत असेल, हिंगणघाट असेल, अकोट असेल किंवा मग यवतमाळच्या आजूबाजूच्या बाजारपेठ असतील. तर ह्या बाजारपेठेमधील दर जवळजवळ 7,600, 7,650, 7,700 ह्याप्रमाणे कापूस विक्री चालू आहे. तर अशा पद्धतीनं रेट मिळतोय, म्हणजे जवळजवळ 7,000 ते 7,700 रुपये एवढा दर कापूस दरामध्ये मिळतोय. तर आता जो छोटा दर आहे, म्हणजे ज्या ठिकाणी छोटे व्यापारी त्या ठिकाणी कमी दर मिळतोय, मध्यम जिनिंग असेल तर त्या ठिकाणी मध्यम मिळतोय आणि मोठ्या जिनिंग असेल तर त्या ठिकाणी चांगला दर मिळतोय. एकूण जर विचार केला तर CIच्या अहवालानुसार किंवा CIच्या फॉर्मॅटनुसार 7,700 रुपये दर हा सध्या चालू आहे. 7,600, 7,700 हाच आपल्याला ज्यावेळी 54,000 रुपये मार्केट पार होईल तर त्यावेळी तो मार्केट असेल 9,000 रुपयावर आणि साधारण शेतकऱ्यांचं मार्केट असेल, म्हणजे स्थानिक मार्केट असेल जवळजवळ 8,000 रुपयांवर. त्यामुळे कापूस विक्री थोडासा विचारपूर्वक करून विचार करा आणि विक्री करा. आणि अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.